32 वेळा चावून खावा. जपानमध्ये सर्वसाधारणपणे जेवायला सुरुवात करताना इतादाकिमास म्हणजे मी कृतज्ञतेने स्वीकार करते असं म्हणायची पद्धत होती. पण तोमोएचं सगळंच निराळं होतं. जेवण तरी त्याला अपवाद कसा असणार? तोमोएमध्ये जेवण्याआधी गाणं म्हणण्याची पद्धत होती. मुख्याध्यापकांनी स्वतः रचलेलं ते छोटंसं गाणं होतं आणि एका प्रसिद्ध गाण्याची चाल त्याला लावली होती. खरं तर किती साधं होतं ते गाणं. 32 वेळा चावून खावा प्रत्येक घास जेवताना, हसत मुखाने नेहमी खावा प्रत्येक खाऊ खाताना. भात असो वा मासे किंवा अंड्याची पोळी खाताना, 32 वेळा चावून खावा प्रत्येक घास जेवताना. पण मुलांच्या मनात हे गाणं इतकं पक्कं बसलं होतं की शाळा सोडल्यानंतरही कित्येक वर्ष त्यांना हे गाणं जेवणाआधी म्हणायचं गाणंच आहे असं वाटायचं. मुख्याध्यापकांचे काही दात पडलेले असल्यामुळे कदाचित त्यांनी हे गाणं तयार केलं असेल. पण ते मुलांना नेहमीच सावकाश जेवायला आणि जेवण हसत खेळत गप्पा मारत करायला सांगायचे. त्याची आठवण करून देण्यासाठीही हे गाणं त्यांनी केलं असेल. हे गाणं म्हणून झालं की मगच मुलं इतादाकिमास म्हणायची आणि काहीतरी समुद्रातलं आणि थोडंसं डोंगरावरचं असलेले डबे खायला सुरुवात करायची. आणि मग काही क्षण सगळं सभागृह शांत शांत व्हायचं. फिरायला जाऊया. जेवणानंतर तोत्तो-चान इतर मुलांबरोबर खूप खेळली. सगळे परत वर्गात गेले तेव्हा बाई वाटच पाहत होत्या. तुम्ही सकाळपासून खूप अभ्यास केलाय, त्या म्हणाल्या. आता आपण काय करूया? तोत्तो-चानने काही सुचवायच्या आधीच सगळी मुलं म्हणाली, फिरायला जाऊया. चला, बाई म्हणाल्या आणि सगळे वर्गाच्या दाराकडे निघाले सुद्धा. तोत्तो-चान आईबाबांबरोबर फिरायला जायची. पण वर्गाबरोबर फिरायला जायचं ही कल्पनाच तिला धक्कादायक होती. तिला फिरायला जायला आवडायचं, त्यामुळे ती जास्त चौकशा न करता त्यांच्यात सामील झाली. नंतर तिला समजलं, जर त्यांनी नीट अभ्यास केला असेल आणि बाईंनी फळ्यावर लिहून दिलेली सगळी कामं केली असतील तर बाई नेहमीच दुपारी फिरायला घेऊन जात असत. इतरही सगळ्या वर्गात अशीच पद्धत होती. पहिलीच्या वर्गातले सगळे विद्यार्थी बाईंबरोबर बाहेर पडले आणि एका छोट्या तलावाच्या कडेकडेने चालायला लागले. तलावाच्या दुतर्फा नुकताच बहर येऊन गेलेली चेरीची झाडं होती. मोहरीच्या पिवळ्या फुलांचं शेत समोर क्षितिजापर्यंत पसरलं होतं. आता तो तलाव नाहीसा होऊन फक्त इमारतीचं जंगल झालंय. पण त्या काळी मात्र जीवगावकामध्ये जवळजवळ सगळी शेतीच होती. आपण कुहोनपुत्सूच्या मंदिरापर्यंत जाऊया, ती जाग्यावर सशाचं चित्र असणारी मुलगी म्हणाली. तिचं नाव होतं साक्को-चान. आम्ही मागच्या वेळी त्या तलावापाशी की नाही एक साप बघितला होता, साक्को-चान म्हणाली. आणि त्या देवळात एक जुनी विहीर आहे, तिकडे म्हणे पूर्वी एक तारा तुटून पडला होता. मुलं मनमोकळेपणानं गप्पा मारत होती. आकाश स्वच्छ निळं निळं दिसत होतं आणि स्वच्छ हवेमध्ये फुलपाखरं स्वच्छंद विहार करीत होती. 10-1 मिनिटं चालल्यानंतर बाई थांबल्या. समोर पसरलेल्या फुलांकडे पाहत त्यांनी विचारले, सांगा पाहू, ही फुलं का फुलतात? मग त्यांनी फुलांचे केसर आणि पराग यांविषयी समजावून सांगितलं. मुलंही इकडे तिकडे हिंडत मनापासून फुलांचं निरीक्षण करत होती.
बाईंनी सांगितलं की फुलपाखरं फुलांना फुलायला मदत करतात. खरोखरच ती फुलपाखरं फार घाईघाईत दिसत होती. बाई पुन्हा चालायला लागल्या. मुलंही फुलांचं निरीक्षण थांबवून त्यांच्या मागोमाग उड्या मारत निघाली. फुलांचे केसर आणि पराग खूप महत्त्वाचे असतात ही नवी माहिती त्यांना मिळाली होती. पुन्हा थोडं अंतर चालल्यावर समोरच दाट झाडी दिसत होती आणि त्या झाडीच्या मध्यभागी खुहोंबुत्सूचं मंदिर. देवळाच्या अंगणात शिरल्या शिरल्या मुलं इकडे तिकडे मोकळेपणानं भटकायला लागली. तुटक्या ताऱ्याची विहीर बघायची आहे का? साक्कोचांनं विचारलं. उत्तर देण्याची गरजच नव्हती. तोत्तोचान तिच्या पाठोपाठ धावतच सुटली होती. विहीर दगडांची बांधल्यासारखी दिसत होती. त्याच्यावरचं झाकण उघडून त्या दोघींनी आत डोकावून पाहिलं. आत मिट्ट अंधार होता. आत काहीतरी दगडासारखं किंवा सिमेंटच्या मोठ्या गोळ्यासारखं दिसत होतं, पण ताऱ्यासारखं मात्र काहीच नव्हतं. बराच वेळ आत बघितल्यावर तोत्तोचाननं विचारलं, तू यातला तारा बघितलायस कधी? साक्कोचाननं मान हलवली. कधीच नाही. तो तारा चमकत का नाही हे कोडं तोत्तोचानला काही केल्या उलगडेना. बराच वेळ विचार केल्यावर ती शेवटी म्हणाली, कदाचित तो झोपला असेल. आपले मोठमोठे डोळे अजूनच मोठे करत साक्कोचाननं विचारलं, तारेसुद्धा झोपतात का गं? मला वाटतं ते दिवसा झोपत असतील आणि रात्री उठून चमकत असतील. तोत्तोचाननं घाईघाईनं सांगितलं, कारण तिलाही खात्री नव्हती. मग सगळे एकत्र येऊन देवळाभोवती खूप हिंडले. मोठ्या गाभाऱ्यामधल्या बुद्धाचा पुतळा तिथल्या अंधुक अंधुक प्रकाशात बघितला. दगडात उमटलेल्या एका मोठ्या पाऊलखुणेत स्वतःचा पाय ठेवून बघितला. ते पाऊल म्हणे तेंगू नावाच्या लांब नाकाच्या वेताळाचं होतं. तलावाच्या आजूबाजूला भटकत नौकाविहार करणाऱ्या माणसांना हात हलवून टा टा करत मुलं खूप हुंदडली आणि मनसोक्त खेळली. तोत्तोचानला हे सगळंच नवखं होतं. प्रत्येक नव्या गोष्टीचं ती उत्साहानं स्वागत करत होती. चला परत जायची वेळ झाली, बाई म्हणाल्या. सूर्य मावळतीला गेला होता आणि मुलं परत पिवळ्या फुलांच्या शेताच्या रस्त्यानं शाळेकडे निघाली होती. त्या हसण्या खेळण्याच्या मोकळ्या वेळात मुलांनी वास्तविक जीवशास्त्र आणि इतिहासाचा कितीतरी अभ्यास केला होता आणि याची त्यांना पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. तोत्तोचानची एव्हाना सगळ्यांशीच ओळख झाली होती आणि त्या सगळ्यांशी खूप जुनी मैत्री असल्यासारखं तिला वाटत होतं. आपण उद्या परत फिरायला जाऊया, ती सगळ्यांना ओरडून म्हणाली. जाऊया जाऊया, त्यांनीही उड्या मारत प्रतिसाद दिला. फुलपाखरं अजूनही त्यांच्या कामात दंग होती. पक्ष्यांच्या गाण्यांनी वातावरण भरून गेलं होतं आणि तोत्तोचानचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शाळेचं गाणं. तोमोएमधला प्रत्येक दिवस तोत्तोचानसाठी नव्या गमती घेऊन यायचा. ती शाळेत जायला इतकी आतुर असायची की सकाळ फारच उशिरा होते असं तिला वाटायला लागायचं आणि संध्याकाळी घरी आलं की शाळेतल्या गमती जमती आई बाबा आणि रॉकीला किती सांगू आणि किती नको असं होऊन जायचं. अगं आत्ताच आली आहेस, आधी काहीतरी खाऊन घे मग बडबड कर. शाळेत जायला लागून बरेच दिवस झाले तरीसुद्धा रोज रोज सांगण्यासारख्या कित्येक गोष्टी तोत्तोचानकडे असायच्या. आईला देखील त्याचा खूप आनंद व्हायचा. एक दिवस शाळेत जाताना गाडीत बसल्या बसल्या तोत्तोचानला अचानक वाटलं
की तोमोए शाळेला स्वतःचं असं गाणं आहे की नाही. ती एकदम अस्वस्थ झाली. शाळेत पोहोचल्या पोहोचल्या याचं उत्तर शोधायचं असं ठरवून ती गाडीच्या दारातच जाऊन उभी राहिली. अजून तर जिवगावका यायला 2 स्टेशनं बाकी होती, पण तोत्तोचानला मुळीच धीर निघत नव्हता. गाडी स्टेशनात शिरली. जिवगावका जिवगावका असं कंडक्टर ओरडून सांगेपर्यंत तोत्तोचान फाटकाबाहेर सुद्धा पडली होती. वर्गात शिरल्या शिरल्या तिनं समोर दिसलेल्या ताईजी यामानोउचीला विचारलं, ताईचान, आपल्या शाळेला गाणं आहे का रे? ताईचान किंचित विचार करून म्हणाला, मला नाही वाटत असेल असं. तोत्तोचान जरा उदासपणे म्हणाली, असायला पाहिजे होतं रे. माझ्या पहिल्या शाळेत खूप छान गाणं होतं. आणि तिनं मोठ्यानं ते म्हणायला सुरुवात केली. खरं तर ती फारच थोडे दिवस त्या शाळेत गेली होती आणि ते शब्दही जरा अवघड होते, पण गाणं पाठ करणं तिला फारसं जड गेलं नव्हतं. ताईचान ते गाणं ऐकून भारावून गेला होता. तोवर इतरही मुलं वर्गात जमली होती. तीही त्या अवजड शब्दांच्या गाण्यानं प्रभावित झाली होती. आपण मुख्याध्यापकांना आपल्यासाठी एक गाणं करायला सांगूया, तोत्तोचाननं सुचवलं. चालेल चालेल. मुलांनाही ही कल्पना पसंत पडली. ते सगळे मिळून मुख्याध्यापकांकडे गेले. तोत्तोचानच्या जुन्या शाळेतलं गाणं आणि मुलांची गाण्याबद्दलची इच्छा ऐकून मुख्याध्यापक म्हणाले, ठीक आहे, मी उद्या सकाळपर्यंत तुमच्यासाठी गाणं तयार करतो. नक्की? मुलांना उत्साह आला. ती सगळी वर्गात परतली. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेतल्या सगळ्या मुलांना शाळेच्या मैदानात जमायला सांगितलं होतं. एक फळा मैदानाच्या मध्यभागी ठेवून मुख्याध्यापक म्हणाले, आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आपल्या तोमोए विद्यालयाचं गाणं शिकूया. आणि त्यांनी फळ्यावर 5 रेघा ओढल्या आणि त्यावर खालील स्वरलिपी लिहिली. आणि मग हात उंचावून ते म्हणाले, चला आता सगळ्यांनी मिळून गाऊया. मुख्याध्यापक हातांनी ताल देत होते आणि 50 मुलं गात होती, तोमोए तोमोए तोमोए. एवढंच? तोत्तोचाननं विचारलं. एवढंच, मुख्याध्यापक अभिमानानं म्हणाले. काहीतरी छान छान शब्द असलेलं असायला हवं होतं. तोत्तोचानचा मोठाच अपेक्षाभंग झाला होता. तुम्हाला आवडलं नाही? मुख्याध्यापकांनी विचारलं. मला वाटलं एवढं गाणं पुरेसं होईल. खरं म्हणजे कुणालाच ते गाणं आवडलं नव्हतं. ते फारच सोपं होतं. त्यापेक्षा गाणं नसलेलंच बरं. मुख्याध्यापकांना जरा वाईट वाटलं, पण ते चिडले नाहीत. त्यांनी फळा पुसून टाकला. तोत्तोचानला वाटलं, आपण एकदम असं बोलायला नको होतं. पण ते गाणं खरंच छान नव्हतं. तिच्या कल्पनेतलं अवघड अवघड शब्दांचं नव्हतं. खरी गोष्ट अशी होती की कोबायाशींचं मुलांविषयीचं आणि शाळेविषयीचं प्रेम कुठल्याच शब्दात व्यक्त करण्यासारखं नव्हतं. पण ते समजण्याएवढी मुलं अजून मोठी नव्हती. मुख्याध्यापकांना शाळेचं गाणं असण्याची कधीच गरज वाटली नव्हती. मुलंही लवकरच ते विसरून गेली आणि फळ्यावरच्या शब्दाबरोबरच ते प्रकरण संपून गेलं. तोमोए विद्यालयाला स्वतःचं गाणं नंतरही कधीच नव्हतं. सगळं पुन्हा आत टाक. ज्या दिवशी तिचा लाडका बटवा संडासात पडला, त्या दिवसा इतकं काम तोत्तोचाननं जन्मात कधी केलं नसेल. तो बटवा तोत्तोचानचा खूप आवडता होता आणि तो होताही तसाच आवडण्यासारखा.
त्याच्यावर लाल हिरव्या चौकटी होत्या आणि चौकोनी आकाराच्या त्या चपट्या बटव्यावरचा तुरा तर फारच मस्त होता. या आपल्या तोत्तोचानला एक गमतीशीर सवय होती. संडासला जाऊन आलो की परत त्यात वाकून पाहायची. तिच्या या सवयीमुळे तिने अगोदरच कितीतरी छान छान टोप्या घालवल्या होत्या. त्यावेळचे संडास आजच्या इतके सुधारलेले नव्हते. संडासात नुसताच डबक्यासारखा खड्डा असायचा. आईनं तोत्तोचानला वाकून न पाहण्याबद्दल अनेकदा बजावलं होतं, पण तोत्तोचानच्या कुठलं लक्षात राहिला. त्याही दिवशी शाळा सुरू होण्याआधी ती संडासात गेली. आईनं सांगितलेलं विसरली आणि तिच्या लक्षात येण्याआधीच तिचा बटवा हातातून सुटून खालच्या डबक्यात पडला. खाली गडद अंधार होता. बटवा दिसेनासा झाला होता. तोत्तोचानला तर रडूच यायला लागलं, पण तिनं रडायचं नाही असं ठरवलं. तिला तो बटवा शोधायचा होता. पहारेकऱ्यांच्या टपरीतून तिनं एक फावडं आणलं. त्या फावड्याचा दांडा खरं तर तिच्या उंचीच्या दुप्पट होता, पण तिला त्याचं काही विशेष वाटलं नाही. ती ते फावडं घेऊन शाळेच्या मागच्या बाजूला गेली आणि संडासाच्या नाल्याचं झाकण शोधायला तिनं सुरुवात केली. तिला वाटलं होतं की ते संडासाच्या भिंतीमागेच कुठेतरी असेल, पण खूप शोधाशोध केल्यानंतर भिंतीपासून 1 यार्डभर दूर अंतरावर ते सिमेंटचं झाकण तिला सापडलं. मोठ्या कष्टानं तिनं ते बाजूला केलं. तिने त्या खड्ड्यात वाकून बघितलं. बापरे, हे तर कोहनबुच्चूच्या तळ्या एवढं आहे, ती म्हणाली. तिनं ते डबकं फावड्याने रिकामं करायला सुरुवात केली. पहिल्यांदा तिनं जवळपासचं खणून पाहिलं, पण तो खड्डा खूपच खोल आणि मोठा होता. कारण वेगवेगळ्या संडासातून नाले त्यात सोडलेले होते. त्यात ती स्वतः देखील पडण्याची भीती होतीच, म्हणून तिने बाजूबाजूनी खणायचं ठरवलं. प्रत्येक फावड्यातला चिखल ती लक्षपूर्वक बघत होती, पण त्यात बटवा दिसत नव्हता. तिला फार वेळ लागेल असं वाटलं नव्हतं. कुठे बरं गेला बटवा? तेवढ्यात तास सुरू झाल्याची घंटा झाली. काय करावं तिला समजेना. एवी तेवी एवढं केलंच होतं, म्हणून तिनं काम पूर्ण करायचं ठरवलं. तिनं पुन्हा एकदा जोमानं कामाला सुरुवात केली. आता जमिनीवर चिखलाचा चांगलाच ढीग जमला होता. तेवढ्यात मुख्याध्यापक तिकडून आले. काय करतेस ग? त्यांनी विचारलं. माझा बटवा पडलाय, तिनं खणता खणताच उत्तर दिलं. असं होय, ते म्हणाले आणि पाठीमागे हात बांधून शांतपणे निघून गेले. थोडा वेळ गेला. बटवा बाहेर यायला तयार नव्हता आणि कुबट वासाचा तो ढीग वाढतच चालला होता. मुख्याध्यापक परत आले. सापडला? त्यांनी विचारलं. ने. त्या ढिगाऱ्याच्या मध्येच घामानं निथळत उभ्या असणाऱ्या तोत्तोचानने उत्तर दिलं. मुख्याध्यापक तिच्याजवळ आले आणि मऊ आवाजात म्हणाले, तुझं काम झालं की तू सगळं पुन्हा आत टाकशील ना? हो हो, तोत्तोचाननं घाईघाईनंच उत्तर दिलं आणि पुन्हा खणायला सुरुवात केली. आणि अचानक तिच्या डोक्यात आलं, काम झालं की हा सगळा चिखल आत टाकता येईल, पण वाहून गेलेल्या पाण्याचं काय? पाणी हळूहळू जमिनीत झिरपायला लागलं होतं. तोत्तोचान थांबली. झिरपलेलं पाणी आत कसं टाकणार? तिने खूप विचार केला. तिने मुख्याध्यापकांना कबूल केलं होतं, त्यामुळे तिला सगळं आत टाकायलाच हवं होतं. शेवटी तिने थोडीशी ओली मातीच खड्ड्यात घालायची ठरवली. एव्हाना तो ढीग म्हणजे खरोखर डोंगर झाला होता.
पण बटवा सापडण्याची काही लक्षणं नव्हती. तो बहुधा मध्येच कुठेतरी अडकून बसला होता. पण आता तोत्तोचानला बटव्याचं काहीच वाटत नव्हतं. तिने तिच्याकडून सर्व प्रयत्न केले होते आणि त्याबद्दल ती पूर्ण समाधानी होती. तिच्या त्या समाधानाचं श्रेय निस्संशयपणे तिला न रागावता तिच्यावर पूर्ण विश्वास दाखवणाऱ्या मुख्याध्यापकांना होतं. पण हे समजायला तोत्तोचान फारच लहान होती. बहुतेक मोठ्या माणसांनी तोत्तोचानला असं काहीतरी करताना बघून म्हटलं असतं, काय चालवलंयस तू हे? किंवा बंद कर पावते, पडशील बिडशील उगीच. किंवा निदान तिला मदत द्यायची तयारी दाखवली असती. पण मुख्याध्यापकांनी यातलं काहीच केलं नव्हतं. म्हणूनच तोत्तोचानचाही आत्मविश्वास वाढला होता. एवढा सगळा प्रकार बघूनही तुझं काम झालं की तू हे सगळं पुन्हा टाकशील ना, असं शांतपणे म्हणायचं म्हणजे? हे सगळं ऐकून आईला वाटलं, खरंच किती वेगळे मुख्याध्यापक असतील ते. त्या दिवसानंतर तोत्तोचाननं कधीच संडासात वाकून पाहिलं नाही आणि तिला वाटलं की ती मुख्याध्यापकांवर खूप विश्वास ठेवू शकेल आणि तिला ते पूर्वीपेक्षाही जास्त आवडायला लागले. तिनं आपलं वचन पाळलं आणि उपसलेला सगळा ढीग पुन्हा आत टाकला. खणून काढण्याइतकं ते काम अवघड नव्हतं. तिनं वरून थोडी ओली माती घातली, नंतर जमीन एकसारखी केली, झाकण होतं तसंच घातलं आणि फावडंही जागेवर नेऊन ठेवलं. त्या दिवशी रात्री तोत्तोचान त्या सुंदर बटव्याविषयी विचार करत होती. तिला बटवा हरवण्याचं वाईट वाटत होतं, पण दिवसभराच्या श्रमानं ती इतकी दमली होती की कधी झोप लागली तिला समजलंच नाही. इकडे तिनं काम केलेल्या जागी ओली जमीन चंद्रप्रकाशात चमचमत होती. तोत्तोचानचं नाव. तोत्तोचानचं खरं नाव होतं तेत्सुको. तिचा जन्म होण्यापूर्वी आईबाबांच्या सर्व मित्रमैत्रिणींना खात्री होती की आईबाबांना मुलगाच होणार. आईबाबांचाही त्यावर विश्वास बसायचा. त्यांनी आपल्या त्या होणाऱ्या मुलाचं नाव ठरवलं होतं तोरू. पण मुलगी झाली. आईबाबांची थोडीशी निराशा झाली, पण चीनी भाषेतील तो हे अक्षर त्यांना खूप आवडायचं. तो म्हणजे ध्वनीसारखं स्पष्ट, कंपनशील, दूरपर्यंत जाणारं आणि खोलवर भिडणारं. तो या अक्षराचा चीनी भाषेतला दुसरा उच्चार तेत्सू असा होतो आणि जपानी भाषेत मुलीच्या नावाला शेवटी को हे अक्षर जोडतात, म्हणून त्यांच्या मुलीचं नाव झालं तेत्सुको. जपानी भाषेत छोट्या मुलांच्या नावापुढे चान, किशोरवयातील किंवा समवयस्क व्यक्तीच्या नावापुढे सान आणि मोठ्या माणसांच्या नावापुढे सेन्से हे शब्द लावायची पद्धत आहे. आपण आदराने एखाद्याच्या नावापुढे पंत, दादा, राव वगैरे लावतो की नाही, तसाच थोडासा प्रकार. अशा तऱ्हेने तिचं नाव झालं तेत्सुको-चान. पण या आपल्या छोट्या तोत्तोचानला तेत्सुको-चान काही कळायचं नाही आणि म्हणताही यायचं नाही. तिला कोणी नाव विचारलं की ती म्हणायची तोत्तो-चान आणि तिला तर वाटायचं की चान हा पण तिच्या नावाचाच भाग आहे. बाबा कधीकधी तिला ती मुलगाच असल्यासारखे तोचकी म्हणायचे. ते म्हणायचे, तोचकी इकडे ये आणि या गुलाबाला लागलेली कीड काढायला मला मदत कर. पण बाबा आणि रॉकी सोडून सगळे तिला तोत्तो-चान म्हणायचे. ती शाळेच्या वह्यांवर आपलं नाव जरी तेत्सुको असं लिहायची तरी तिच्या मते तिचं नाव होतं तोत्तो-चान.